नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्याकडे ही एक मोटर आहे. हिच्यावरती कुठलाही डाटा नाही आहे, कुठल्याही पद्धतीची नेम प्लेट नाही आहे. आता आपल्याला सर्वात पहिले माहीत करायचं आहे की ही मोटर आपली 3 फेज आहे की सिंगल फेज आहे. बघू शकता ही एक बोरवेलमधली मोटर आहे व तिची ही केबल आहे. आता बघू शकता की आपली सिंगल फेजची जी मोटर असते तिला अशा 3 वायर्स असतात. तिन्ही वायरचे कलर पण सेम असतात. व आता आपली ही जी 3 फेज मोटर असेल तर तिच्याही 3 वायर असतील व तिन्ही वायरचे कलर पण RYB नुसार सेम असणार. परंतु आता आपल्याकडे हिच्यावरती नेम प्लेट नसल्यामुळे माहीत नाही की ही मोटर 3 फेज आहे की सिंगल फेज आहे. व आपण हिला डायरेक्ट 3 फेज सप्लाय देऊन चालूही करून बघू शकत नाही. जर ही सिंगल फेज असेल व आपण हिला 3 फेज सप्लाय देऊन चेक केलं तर मोटर खराब होऊ शकते. त्यामुळे आता आपल्याला सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने चेक करता येईल की ही मोटर 3 फेज आहे की नाही. यानंतर आपण ही मोटर जळाली की चांगली हे पण आपण चेक करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, असा एक सिरीज टेस्ट बोर्ड घ्यायचा आहे किंवा सिरीज टेस्ट लॅम्प घ्यायचा आहे. तर बघू शकता मी हा सिरीज टेस्ट बोर्ड घेतला आहे. तर ह्या सिरीज टेस्ट बोर्डला आपण सर्वात पहिले चेक करणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने मी सिरीज टेस्ट बोर्ड चेक केला आहे. आपला बोर्ड व्यवस्थित काम करतोय. आता मला काय करायचं आहे, ही मोटर 3 फेज आहे की नाही हे चेक करायचं आहे. तर मी काय करणार, या तिन्ही वायरचं इन्सुलेशन काढणार व सिरीज टेस्ट बोर्डची एक वायर काय करणार मी कुठल्या एका वायरला लावणार व दुसरी वायर दुसऱ्या वायरला लावणार. बघू शकता. आता मला काय करायचं आहे की बल्बचा जो उजेड पडला आहे तो बल्बचा उजेड त्याची ब्राईटनेस आपल्याला चेक करायची. प्रत्येक वेळेस आपल्याला याची ब्राईटनेस चेक करायची. आता मी आर व वायमध्ये चेक करतोय. आर व वायमध्ये बघू शकता ब्राईटनेस कशी आहे. त्यानंतर आर व बीमध्ये चेक करतोय, ब्राईटनेस चेक करायची. त्यानंतर वाय व बीमध्ये चेक करतोय, ब्राईटनेस चेक करायची. ठीक आहे. अशा पद्धतीने मी तिन्ही फेजमध्ये ब्राईटनेस चेक केली असता तिन्ही फेजची ब्राईटनेस ही एकसारखी आहे. म्हणजे बल्बचा उजेड हा तिन्ही फेजला सारखा येतो. याच्यावरून असं लक्षात येतं की या तिन्ही वाइंडिंगचा रेझिस्टन्स हा एकसारखा आहे. तिन्ही वाइंडिंगचा रेझिस्टन्स जर एकसारखा आहे तर ह्या तिन्ही वायर एकसारख्या रेझिस्टन्सच्या असल्यामुळे ही जी मोटर आहे ही 3 फेज आहे असं आपल्याला लक्षात येतं. जर आपली ही मोटर सिंगल फेज असती तर यामध्ये एक स्टार्टिंगची वायर असते, एक रनिंगची वायर असते व एक कॉमन वायर असते. त्यामुळे आपली जर सिंगल फेज मोटर असेल तर या तिन्ही वाइंडिंगमध्ये आपला रेझिस्टन्स हा वेगवेगळा येणार. परंतु जर आपली मोटर 3 फेज असेल तर तिन्ही वाइंडिंगचा रेझिस्टन्स हा एकसारखा येणार. व आता आपण चेक केलं की तिन्ही वाइंडिंगमध्ये कंटिन्युटी येते. याचा अर्थ ही मोटर एकदम ओके आहे. म्हणजे ही मोटर जळालेली नाही किंवा ओपन झालेली नाही याची वाइंडिंग. आता आपल्याला चेक करायचं याची बॉडी अर्थ आहे की नाही. तर मी एक वायर या निळ्या वायरला लावतो व दुसरी वायर मी मोटरच्या बॉडीला लावतोय. बघू शकता इथे स्पार्किंग होऊ शकते थोडीफार, परंतु बल्ब लागला तर समजायचं की आपली मोटर बॉडी अर्थ आहे. इथे बल्ब काय लागत नाही याचा अर्थ काय आपली निळी वाइंडिंग ओके आहे. अशाच पद्धतीने मी पिवळी वायरला चेक करणार आहे. अशाच पद्धतीने लाल वायरलाही चेक करणार आहे. तिन्ही वायर चेक केल्यानंतर आपला बल्ब काय लागत नाही याचा अर्थ आपली मोटर जळालेलीही नाही व बॉडी अर्थही नाही. अशा एकदम सोप्या पद्धतीने आपण मोटर चेक करू शकतो व माहीत करू शकतो मोटर आपली 3 फेज आहे की सिंगल फेज सप्लाय न देता व आपली मोटर जळाली की नाही चेक करू शकतो. जर आपल्याला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा.